मम्मी अजून एक चूज कर. वांग भरीत हां चालेल. चालेल. वांगी भरीत बनवण्यासाठी इथे लाल मिरच्या मी गरम पाण्यामध्ये सोक करून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि शेंगदाणे घालून जाडसर असा प्युरी करून घेतली आहे, म्हणजे पेस्ट करून घेतली आहे. शेंगदाणे जास्त मी वाटले नाहीत, शेंगदाणे असे अर्धवटच ठेवले आहेत. त्याच्यामध्ये नंतर इथे कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे, त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा मऊसूत झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. त्याच्यानंतर थोडंसं परतून घेऊन त्याच्यामध्ये घालायचं आहे बेसन हे मी 3 ते 4 चम्मच एवढंच बेसन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बेसन व्यवस्थित असं भाजून झालं की याच्यामध्ये आपण घालायची जी शेंगदाण्याची आणि मिरचींची वगैरे पेस्ट करून घेतली ती घालायची आहे. तो कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत तो मिश्रण जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यानंतर घालायचे आहे गरम मसाला, हळदी पावडर आणि लाल तिखट घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स केलं की त्याला 5 ते 10 मिनटं थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ते काढून ठेवलं की आपली वांगी घ्यायची, त्यांची देठं काढून घेतलेली आहेत. मी एकदम पूर्ण काढलेली नाही आहेत, फक्त थोडीशी काढलेली आहेत. त्याच्यानंतर व्यवस्थित असे चिरून घ्यायचे, 4 भाग करून घ्यायचे आहेत. आणि आपला जो मिश्रण आहे तो देखील थंड झालेला आहे. तो त्याच्यामध्ये भरून सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चला आता जाऊ, या वांग्यांमध्ये भरून झालेला आहे. चुलीवरती बनवायला चुलीवरती मी तीच कढई ठेवली आहे. कमेंट करू नका की कढई तीच आहे, कढई मी तीच ठेवलेली आहे, तिला घासली नाही कारण त्याच्यातच आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये घालायची आहेत वांगी आणि व्यवस्थित वांगी आपल्याला 5 ते 10 मिनटं अशीच तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत. आणि आता तर काय कृषी पण आला, मग माझी झालीच रेसिपी पूर्ण. आणि मग 5 ते 10 मिनटं आपली वांगी व्यवस्थित अशी फ्राय झाली की याच्यामध्ये वाटणाचा जो पाणी थोडासा राहिला होता मिश्रण, तो मी भांड्यामध्ये काढून घेतला होता, तो घालायचा आहे. त्याच्या अगोदर घालायचे हळदी, गरम मसाला आणि लाल तिखट आणि 2 हिरव्या मिरच्या, ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि हा पाणी घालायचं आहे. पाणी घालून मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे. 5 ते 10 मिनटं याला एक उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि राहिलेला जो आपला वांग्यामध्ये भरलेला मसाला होता तो घालायचा आहे. त्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं व्यवस्थित शिजून द्यायचे आहेत. आणि बघा इथे मी पूर्ण फ्लेम बंद केले, म्हणजे पूर्ण फाटी काढलेले आहेत, फक्त जे कोळसा पडलेला आहे याच्यावरती शिजवून घेतले. व्यवस्थित अशी मस्त वांगा भरीत होते. एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही इंस्टावर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका.